शेतकरी मित्र, आपणा सर्वांना जर 2 लाख रुपयाची कर्जमाफी हवी असेल तर इथे नोंदणी करून घ्या मित्रांनो. तरच कर्जमाफीचा लाभ मिळू शकेल किंवा वेळप्रसंगी कर्जमाफीचा लाभ मिळण्याला उशीर होऊ शकतो किंवा त्या लाभापासून तुम्ही वंचित राहू शकता, असा विचाराधीन सध्या विषय आहे. हालचाली तशी आहेत, अपडेट तशी आहे मित्रांनो. तर मित्रहो, आपण या अगोदरच बघितलेलं होतं की बच्चूभाऊ कडू यांनी केलेल्या आंदोलनाच्या नंतर 30 जून ही डेडलाईन देण्यात आलेली होती राज्य शासनाच्या वतीने आणि आता एप्रिल महिन्यामध्ये या परदेशी समितीचा अहवाल सुद्धा येणार होता, जो आलेला सुद्धा आहे मित्रांनो. परंतु हा जो अहवाल आहे तो अहवाल चर्चेकरिता म्हणा किंवा सर्वांना कळावा याकरिता प्रसिद्ध करण्यात आलेला नाही आहे. कदाचित हा अहवाल लवकरच प्रसिद्ध करण्यात सुद्धा येईल. त्यावर वेगवेगळे प्रश्नचिन्ह सुद्धा निर्माण होतील. बऱ्याचशा गोष्टीमध्ये काही अटी, शर्ती, आकडा, किती शेतकरी, कधीपर्यंतचे शेतकरी आणि वेळप्रसंगी कदाचित असंही होऊ शकते की राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता होऊ शकते, आपण असं सांगत आहे. कारण की ती परिस्थिती आहे तशी. त्यामुळे 2 टप्प्यामध्ये, 3 टप्प्यामध्ये कदाचित ही कर्जमाफी होईल. काही शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल, तर काही शेतकऱ्यांना वेळ देण्यात येईल. असं काहीतरी होऊ शकते. असं सर्व गोष्टी, या गोष्टी नाकारता येत नाही मित्रांनो. महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता आणि या अगोदर गेल्या दीड वर्षामध्ये वेगवेगळ्या मंत्र्यांनी वेळोवेळी जे सुतोवाच दिलेले आहे की कर्जमाफी करू, योग्य वेळेवर करू, खऱ्या शेतकऱ्यांची करू, पात्र शेतकऱ्यांची करू, सीमांत छोट्या शेतकऱ्यांची करू, ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता आहे त्या शेतकऱ्यांची करू, अशा खूप साऱ्या गोष्टी या अगोदर झालेल्या आहेत. यावरून हे एक अंदाज आपण लावू शकतो की कर्जमाफी करत असताना नक्कीच अटी शर्ती लावल्या जातील, वेगवेगळे निकष लावल्या जातील आणि कदाचित टप्प्याटप्प्यामध्ये सुद्धा होऊ शकते. या सर्व गोष्टी नाकारता येत नाही. परंतु वेळ प्रसंगी समजा आता पहिला टप्पा आहे की ज्या टप्प्यामध्ये काही लाख शेतकरी राज्य शासनाच्या वतीने घेण्यात येतील, जे अत्यल्प भूधारक आहे, अल्प भूधारक आहे किंवा त्यांच्या क्रायटेरियानुसार किंवा परदेशी समितीच्या आलेल्या अहवालानुसार किंवा वेळप्रसंगी या समितीचा अहवाल सादर झाल्याच्या नंतर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी नेते यांना त्या गोष्टी पटतील, नाही पटतील, त्यामध्ये काही बदल करून आणण्याच्या मागण्या होतील. त्या मागण्या राज्य शासनाच्या वतीने जर मान्य झाल्या आणि त्यामध्ये जे शेतकरी प्राधान्याने पहिल्या टप्प्यामध्ये बसतील आणि वेळ प्रसंगी त्या शेतकऱ्यांची नोंदणी जर इथे नसली तर त्या शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित राहावं लागेल. ते शेतकरी जर एक वेळ मागे पडले तर त्यांना परत मग पुढची यादी कधी येईल आणि पुढच्या यादीमध्ये त्यांचं नाव समाविष्ट केल्या जाईल का, नाही का, या खूप साऱ्या गोष्टी असतात. शेवटी सरकारी काम आणि 12 महिने थांब असं असते. हे आपणा सर्वांना सर्वश्रुत आहे मित्रांनो. तर शेतकरी मित्र, याकरिताच आणि सोबतच इतर योजनांचे लाभ देण्याकरिता सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या वतीने ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करण्याकरिता वेळोवेळी आवाहन करण्यात आलेलं होतं. तारखा दिलेल्या होत्या. त्या तारखा दिल्याच्या नंतर सुद्धा ॲग्रीस्टॅकवर नोंदण्या सुरू होत्या, हे आपण पाहिलेलं आहे मित्रांनो. तर त्याकरिताच अजूनही कुणी शेतकरी बांधव ॲग्रीस्टॅकवर ज्यांची नोंदणी झालेली नसेल, म्हणजे आहेत असे लाखो शेतकरी अजूनही आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये, ज्या शेतकरी बांधवांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी केलेली नाहीये. मग त्याचे कारण वेगवेगळे असू शकतात. कागदपत्र, वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी किंवा त्या जमिनीचा समतोल, आधार, फेरफार नंबर, सामायिक क्षेत्र, मालक, मालकी, पोर्टलवरच्या तांत्रिक अडचणी, आधारवरचे नाव किंवा सातबाऱ्यावरील नाव, नावाची स्पेलिंग, वेगवेगळ्या ठिकाणी जमीन असणे किंवा बरेचसे शेतकरी असेही असू शकतात की ज्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी तर केली, परंतु ते तो जो फार्मर आयडी आहे त्यांचा तो अप्रूव्ह झालेला नाहीये किंवा काही ठिकाणची जमीन अजूनही त्यामध्ये समाविष्ट करण्याची राहिलेली आहे. कारण सुरुवातीला जेव्हा फार्मर्स ट्रॅक आयडी म्हणजे ॲग्रीस्टॅकचं जे पोर्टल तयार करण्यात आलेलं होतं, त्यावेळेस सुरुवातीला त्यावर सामायिक क्षेत्रधारक शेतकऱ्यांची नोंदणी होत नव्हती. काही काळानंतर ती नोंदणी सुरू झाली. परंतु ती नोंदणी सुरू झाल्यानंतर सुद्धा अजूनही काही शेतकरी बांधव असे आहे की त्यांच्या शेतजमिनीची नोंदणी त्या ठिकाणी नाहीये किंवा एका शेतकऱ्याची एकापेक्षा जास्त गावांमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या गटामध्ये वेगवेगळ्या सातबारे त्यांचे आहेत आणि त्यांचे 8 सुद्धा आहेत. त्यामुळे सुद्धा त्यांना अडचणी आलेल्या आहेत. अशा सर्व शेतकरी बांधवांनी आवर्जून तातडीने ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून घ्यायची आहे मित्रांनो, जेणेकरून येत्या काळामध्ये महिना दीड महिन्यामध्ये जर प्राधान्याने सुरुवात झालं आणि त्यामध्ये जर तुमचं नाव आलं, त्या यादीमध्ये तुम्ही जर आले, तर त्या लाभापासून तुम्ही वंचित राहता कामा नये. कारण की आपण मागच्या 2-3 कर्जमाफ्यामधले खूप साऱ्या शेतकऱ्यांना पाहत आहोत की ते अजूनही त्या कर्जमाफीपासून वंचित आहे. त्यांना तो लाभ मिळालेला नाही. ते रखडलेले आहेत. 2-2, 4-4, 6-6 वर्षापासून मागच्या 2-2, 3-3 कर्जमाफ्या झालेल्या आहेत.
त्यांना तो लाभ मिळालेला नाहीये आणि काही शेतकऱ्यांना मागच्या दोनही कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे मित्रांनो. त्यामुळे आपण आपल्या वतीने कुठलीही कसर सोडू नका शेतकरी मित्रांनो. आपल्याला काही जास्त करावयाचं नाहीये. बाकीचे 7/12 8 ह्या सर्व गोष्टी आपल्या रेडी असतातच, त्यांच्या नोंदी असतातच. कधी कर्ज घेतलेले आहे त्याच्या नोंदी सुद्धा आपल्याला सापडून जातात. फक्त आता अहवाल कसा येतो, कितीपर्यंत रकमेपर्यंत 2 लाख तर सांगितलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त काय बदल येतात, कोणत्या अटी शर्ती येतात ते पाहण्यासारखं असणार आहे. परंतु आपण या अटी शर्तीपासून वंचित राहू नये, लाभापासून वंचित राहू नये, आपल्याला कुठलंही नुकसान होऊ नये याकरिता आपण आपल्या ठिकाणी तयार असणे आवश्यक आहे. त्याकरिता ॲग्रीस्टॅगची नोंदणी, फार्मर आयडी रेडी असणे आवश्यक आहे आणि फार्मर आयडी अप्रूव्ह झाला का नाही ते सुद्धा चेक करून घ्या मित्रांनो. आणि ज्यांनी नवीन काढलं त्यांनी सुद्धा 8 ते 15 दिवसाच्या 3 हप्त्याच्या आत ते अप्रूव्ह झालं का नाही ते परत एकदा चेक करून घ्या मित्रांनो, जेणेकरून तुम्ही या लाभापासून वंचित राहणार नाहीये. कारण तसं आहे मित्रांनो की राज्य शासनाच्या वतीने कर्जमाफीकरिता फार्मर आयडी म्हणजे ॲग्रीस्टॅगची नोंदणी बंधनकारक करण्याकरिता विचार सुरू आहे आणि वेळप्रसंगी ही अट ते लावू शकतात. या अटीला ते शिथिल करतील असं आता तरी वाटत नाही. कारण की या अगोदर जेव्हा मागच्या दिवाळीच्या दशकात, दिवाळी म्हणल्यापेक्षा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर पर्यंत जेव्हा अतिवृष्टी महापुराने शेतकऱ्यांचं, शेतीचं, गुराढोरांचं, गोठ्यांचं, घरादारांचं नुकसान झालेलं होतं, त्यावेळेस शेतकरी बांधवांना शेतीच्या नुकसानीच्या मदतीकरिता सोबतच रब्बीच्या हरभऱ्याच्या बियाच्या अनुदानाकरिता 10,000 रुपयाच्या फार्मर आयडीची अट लावण्यात आलेली होती मित्रांनो. त्यामुळे आता तुम्हाला फार्मर आयडीच्या ॲग्रीस्टॅगच्या नोंदणीच्या अटीमधून सूट मिळेल, शिथिलता मिळेल अशी आशा बाळगू नका मित्रांनो. कारण वेळप्रसंगी शेतकरी कर्जमाफी लांबवण्यामध्ये आणि निकषामध्ये पात्रतेच्या माध्यमातून याच्या त्याच्या नावाखाली कितीही लांबवता येईल किंवा किती शेतकरी कमी करता येईल हा जो एक विषय असणार आहे तो नक्कीच तुमच्या समोर खूप लवकर येणार आहे. त्यामुळे आपण आपल्या परीने कुठलीही चूक न करता आपले जे कागदपत्र आहेत ते रेडी ठेवा मित्रांनो आणि या कर्जमाफीचा लाभ आपल्याला आपल्या पदरामध्ये कसा पाडून घेता येईल याकरिता तुम्ही तयार राहा मित्रांनो. या व्यतिरिक्त तुमचे कुठल्याही योजनेसंदर्भात कुठलेही काही प्रश्न असतील तर नक्कीच 100% कमेंट बॉक्सच्या खाली विचारा. मी नेहमीच तुमच्या प्रश्नांना उत्तर देत आहे आणि इथून पुढे सुद्धा देत राहील. तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा आणि नेहमीच अशीच विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर आपणा सर्वांपर्यंत मी पोहोचवू शकेल याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या, पेजला सुद्धा फॉलो करून घ्या, या व्हिडिओला लाईक करून बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या, जेणेकरून मी असे जे व्हिडिओ बनवतो महत्त्वपूर्ण माहिती अपडेट तुमच्यापर्यंत देतो ती नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकऱ्यांना, शेतकरी पुत्रांना, शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही अपडेट, ही माहिती मिळेल मित्रांनो. आणि ही माहिती त्यांना मिळाल्याच्या नंतर त्यांना लाभ होईल आणि ते नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेअर केल्यामुळे तुमचे सुद्धा आभार मानतील मित्रांनो. तर मित्र या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि मी नेहमीप्रमाणे व्हिडिओत सांगतो त्याप्रमाणे अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्र.